देवाला कधी पाणी घालावं काय घालावं याचा नियम आहे. आपले नियम सगळे धाब्यावर. अहो काही काही माणसं सोहळ्यात जातात, आळंदी ते पंढरपूर पायी चलतेत आणि द्वादशीच्या दिवशी इतकी त्याला गडबड असती, इतकी गडबड असती. याला जसं 30-40 वर्षाच्या नंतर पोरगं आलंय. हो, आणि नेमकी त्रयोदशीला त्याची बायको बाळातीन आली. आणि हो का डॉक्टर आहे का तिचं बाळांपण करायला निघायला? रातच्या 12 वाजताच आंघोळ करीतून 12शी द्वादश सोडी तू गौऱ्या खाल्ले इतकं पाप लागून सुमळ्या तुला. काही नियम आहेत का नाही? काही परंपरा आहेत, नियम आहेत का? तीर्थावर कोण्या वेळेला काय अधिष्ठान असतंय याच्या काही काही मर्यादा सांगितल्या. आपण मनानच काही पण करणं. हल्ली महादेवाला कोरडं होत देणत. हो, त्याला सर्दी होणी म्हणजे बरी आहे. हो, भगवान शिवजीला सर्दी झाल्या आपल्या नाकातून काय काय पडेन याचा मेळच लागणार नाही. बरं हिशोब. पुढची लवकर नाही सरकली म्हणून मागची ना तांब्याच आणला तिच्या पाठीत. काय काय या शेपुड्या उतवाल्यासारखा कारभार आहे. काय याला काय परमार्थ अधोगतीचे लक्षण येते. अहो, परमार्थिक क्षेत्रात जर वितंडवाद होत असेल तर प्रगतीचं लक्षण नाही, हे अधोगतीचं लक्षण आहे. विठाला मसुराची शिवमूठ समर्पित केली. त्या बाईनं दर्शन घेतलं, पिंडीवर डोकं ठेवलं आणि वापस आली. दारात संन्यासी बसलेला होता. जाताना विधवा स्त्री पाहिली, येताना सौभाग्यवती दिसली. मसूर कपाळाला चिटकलं तर काय होतं? आशीर्वाद विधवा म्हणून द्यावा का सौभाग्यवती म्हणून द्यावा? एका फार मोठा साधू संभ्रमात पडला. आपले कपाळ पाहिल्यावर सुद्धा काही काही लोक संभ्रमात पडतील. लावान टिकल्या नका लावू, कुंकू टिकली का लाईनत, पण जरा दिसली पाहिजे अशी लावा. काही काहीने सांगाव लावंगाव मंगळवार, हो खडी साखरावर बुधवार. त्या दिवशी पांढरच खाचन, साडी पांढरीत नेसायची. पप्याचा बाप जिता असताना ढवळी साडी. वा 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 वा. अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात दुष्काळ पडत असतो. मी नाही सांगत, मालकाचा पुरावा आहे. असं नाही करायचं माझ्या माईनं. ज्ञानोबराय तुकोबरायच्या राज्यातल्या मावल्यांनी कोण्याही भंगाऱ्याचं ऐकायचं नाही, कोण्याही नालायकाचं ऐकायचं नाही. गाथा सांगेल तसं वागायचं, ज्ञानेश्वरी सांगेल असं वागायचं, आपली ग्रंथ संपदा सांगेल असं वागायचं. काल परवा आलेल्या भंगिऱ्यानं काही सांगावा आणि आपण ते ऐकावा, कशाला विचार करतात? लवंगाव मंगळवार धरायली, तापून गेली. पप्याच्या बापावर वसकली, इतकी वसकली की त्याला अटॅक आला. काय बाई काय येडेवानी करायली तू? एकादशी सांगितल्या 24, 5 परवान्या सांगितल्या आणि सोमवार उपास सांगितला. शक्य असल्यास प्रदोष, याच्या व्यतिरिक्त उपास नाही पुराणात सांगितले. आणि कोणी सांगितले असतील तर मला दाखवा, मी त्याच्या बुटाचं मंदिर बांधतो. काय वेडेवानी काम करता तुम्ही? आणि काही बी नवरात्रात एक बाई म्हणली, महाराज काय नाही नवरात्रात भेंड्या जमत आहेत. म्हणलं देवी शिळी होती का भेंड्या खायला? भेंड्या म्हणते कोणी, भेंडर म्हणते. देवी शेळी होती का? शेळीचा अवतार आहे का तिचा भेंड्या खायला? काही उपास धरी ती. अहो माणसं पण काय काय 9 दिवस काय काय चप्पल घालीनत, 9 दिवस साबुदाणा हानी तू, आणि दसरा झाला की घोरपडी धरी तू. अरे तुला कोणाला कट टाकाव देवाला तरी कळून का सुमल्या? चुकीचं करायचं नाही, कुंकू लावायचा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबरायच्या धर्मपत्नी पुण्याच्या आबाजी गुळवे यांची कन्या तुकोबरायच्या जीवनात लाभली. काय माऊली होती, साध्वी जिजाबाई. तुकोबरायांच्या धर्मपत्नी. तुकोबराय जेवल्याशिवाय पाणी पित नव्हत्या. जसा रेणुकेचा नियम पुराणात, तसा जिजाबाईंचा नियम होता, पाणी पित नव्हत्या. एक जण गरळ वकलं होतं जिजाबाईविषयी. तुकोबरायच्या संसाराविषयी एकानं गरळ वकली होती. त्याच्या तोंडात किडे पडो. काय अधिकार होता जिजाबाईंचा? तुकोबराय
जात असताना भजनाला निघाल्यावर सांगायचे नाही मी कोण्या डोंगरावर जायचो. मी कालच बोललो कीर्तनात. भामचंद्र, भंडारा आणि घोरवड्या 3 डोंगर होते. सांगायचे नाही. जिजाबाईचं काम आटपल्याच्या नंतर एका टोपल्यात भाकरी कालवण, पूर्वीच्या काळात कालवण म्हणायचे, कोरड्यास म्हणायचे. आता आधुनिक पद्धती भाजी, नवीन नवीन पद्धती भाजी. मग ती कशाची असू भाजी. आपल्याकडे जी वस्तू असेल का ती वस्तू. चुनगोळे आपल्याकडे पूर्वीची भाजी कशी चुनगोळे. मसाला उकळायचा आणि त्याच्यामध्ये चुनाचे गोळे करून टाकायचे. चुनगोळे, डुबुक वड्या हे नाव प्रसिद्ध होतं. मासवड्या नाव असायचं. वरणाला वरण म्हणायचे. असं शिस्त असायची. आता कशाची भाजी भाकरी. कशाला भाजी भाकरी कसं म्हणता येईल. आधुनिकता आली. प्रत्येक शब्दात फरक पडले. जुने शब्द आपण फुकून दिले आणि ते शेकत बसलो तर दुसरे अंगाला चिटकून घेतले. स्वयंपाकघर संपलं, पाकगृह संपलं. हे शब्द म्हणण्यासाठी धमक लागती, वजन लागते. पाकगृह म्हणा वाटत नाही, स्वयंपाकघर म्हणा वाटत नाही. पाकगृह कशाला म्हणायचं. रात्री 2 वाजता जरी आपल्याकडे एखादा भुकाळू माणूस आला, उपाशी माणूस आला तर 2 भाकरी टोपल्यात सापडावा, त्याचं नाव पाकगृह. माणूस जेवल्याच्या नंतर अर्धी तरी भाकरी टोपल्यात सापडावी, त्याचं नाव स्वयंपाकघर. जिथं दोघांचीच किचकिच चलती त्याचं नाव किचन. तिसऱ्याला तुकडा पण नाही, पाणी नाही, त्याचं नाव किचन. वागण्यानुसार पडत असतात ना गोष्टी. वागण्यानुसार. 2च तोंडन खिचडीन बोंड. म्हातारा म्हातारीच्या किल्ल्या हिसकून घेतल्या. म्हातारं दिलं सप्त्याला हाकलून. म्हातारी बसली आपली तुळशी बशी आणि हे दोघं तुपात बुडून चपात्या खाली. झोपीत भिताड अंगावर पडून तुमच्या. झोपीत झोपीत घरात सगळं ठोकावं लागेल तुम्हाला. घरात सगळं महाराजांच्या भाकरी घेऊन आईसाहेब निघाल्या. एका डोंगरावर पोचल्या. बराच वेळ त्यांचं भजनाचं ठिकाण आजूबाजूला बघितलं पण तुकोबारायवरी सापडले नाही. खाली आल्या आणि खाली आल्याच्या नंतर आकाशाकडे बघितलं. बऱ्यापैकी सूर्य ढळलेला होता. अंतकरण खोचलं. देवा, मालकाला किती वेळ झाला दुपारच्या जेवणाला. कोण्या डोंगरावर असतील. आणि तुकोबाराय पुन्हा तिथे गेले. तुकोबारायच्या ठिकाणी जिजाबाई आईसाहेब पोचल्या. वाढली भाकरी. काय होतं जेवायला. एक भाकरीचं पानग, त्याच्यासोबत एक मिठाचा कडा. तो टेकला आणि पाणी होतं. पाणी डोक्यावर टोकलं. त्याच्यात एक पाण्याचं मडकं होतं. तुकोबाराय पुढे टेकलं. हात धुतले. ती भाकरी मिठाच्या खड्यासोबत खाल्ली. पाणी पिलं. तुकोबाराय जिजाबाईला म्हणायचे, आवले, आवडीन आवले म्हणायचे. आवले, किती थकून आलीस. घामानं पदर भिजला गावले तुझा. जी मालक, जी म्हणायच्या. जी मालक, जी 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 जी. अहो, मी अगोदर त्याच डोंगरावर गेले. हो, त्याच डोंगरावर गेले. तिथून पुन्हा खाली खाली जाऊन पुन्हा वर आली. होय मालक. ते अधिकारी लोक होते. तुकोबारायनी मनातली मनात विचार केला असेल, परमेश्वरा, काय अर्धांगिनी दिलीस रे. काय पवित्र पत्नी दिलीस रे. वा. तुकोबारायनी जेवण झाल्यावर हात धुतल्याच्या नंतर प्रसन्न चेहऱ्याने पाहिला आपल्या मालकाकडं. तुकोबारायनी विचार लावले, किती प्रसन्न चेहरा आहे तुझा. ऐका ना मालक, तुम्ही जेवले की असं वाटतंय मी 10-5 पोळ्या खाल्ल्या, 10-5 भाकरी खाल्ल्या. इतका मला आनंद होतोय. काय माऊली असेल हो. एक दिवस असा प्रसंग आला. सेवापती याच्यावर सांगतोय, विष्णूची पूजा सांगतोय, याच्यावर सांगतोय. एके दिवशी घरकाम करत असताना थोडा वेळ झाला. गडबडीत टोपलं घेतलं भाकरीचं. त्याच्यात भाकरी कालवण काय असेल ते
चटणी भाकरी घेतली असेल, भाजी काय असेल ती, आणि पाण्याचं लोटकं आहे त्याच्यात, डोक्यावर चुंबळ आहे, त्या चुंबळीवर ते टोपले, त्याच्यात हे सगळी पदार्थ आहेत, आणि आईसाहेब डोंगराकडे निघाले. वेळ झालता, आणि वेळ झाल्यावर लक्षात आलं आता जर चुकीच्या डोंगरावर गेले तर वापस येऊन परत मालकाकडे जायला सूर्य अस्ताला जाईल, आणि दिवस माळता मालकांची दुपारचं जेवण कसं शक्य आहे. म्हणून टोपलं खाली टेकलं आणि सूर्यनारायणाकडे बघितलं. तुम्ही दर रविवारी सूर्याची उपासना करता माझ्या माईंनो. करडीचं फुल वाहता सूर्याला, करडीचं फुल, त्याच्या पाठीमागं पण शास्त्र आहे. एखाद्या बाईला सांगता येईल का करडीचंच फुल का वाहावा? अजून मेळ नाही, पण वाहणार. आता करडीचे फुलं तर इकतच घ्यावं लागेल, कोणी पेरीनं ना. आपलं खाचं शिका. ज्याला भरगतचं जमीन असेल त्यांना अर्धाकसाईकडे पेरा करडी. चांगलं खाचं शिका, आपलं खाचं शिका. कालच्या कोरोनानं शिकिलंय आपल्याला. 40 एकर ज्याला जमीन आहे ते बी उंदीर धरलेवानी थैली आणि तू दुधाची, आणि महाराज दूध प्याता का? म्हणलं मी बोके आहे का हे दूध प्याला? जमीन तुला 40 एकर उंदीर धरलेवानी थैली आणली ती, आणि महाराज दूध प्याता का? बोके आहे का महाराज? तूच पी. एखादी गाय पाळा, प्रगल्भ होतील आपले नातू, बुद्धिवादी होतील आपली लेकरं. हो, बाजारात दिसला म्हणजे त्याची इतकी कडक टोपी की त्याच्या टोपीनं ऊस तोडाव. हो तात्या, तुमच्या टोपीवर नाही बोलत हा, तुमची पहिल्यापासूनच कडक आहे ना. शेतकरी तात्याकडे ऊसगीत छान असते, मस्त. पाळली पाहिजे एखादी गाय, मसड पण असावी. म्हशीच्या पण विरोधात नाही गेले, असावी. प्रगल्भ होतीत लेकरं. चला, भगवान सूर्यनारायणाला प्रणाम केला. आई लेकरावर जितकं प्रेम करते तितकं प्रेम जर मी माझ्या पतीवर केलं असेल, मला रस्ता दाखवणारे माझे मालक कोण्या डोंगरावर गेलेत. सूर्याला हात जोडेत मामा, सूर्याला हात जोडेत. आई लेकरावर जितकं प्रेम करते इतकं प्रेम जर माझ्या पतीवर केलं असेल. जिजाबाईनं परवर भरल्याच्या नंतर आपल्या आईचं दर्शन घेतलं होतं. परवर हा शेवटचा कार्यक्रम असतो, महिला मंडळीला माहीत असतो. परवर भरणं सगळ्यात शेवटचा कार्यक्रम लग्नातला. आईचं दर्शन घेतलं आणि जिजाबाईच्या आईनं मुलीला कुरवाळलं असं, आणि पाठीवर थाप टाकली. बाई, मालकाची सेवा पांडुरंगा इतकी कर. आमचं दैवत काय? आईने विचारलं तर मुलीनं सांगितलं तुमचं दैवत पांडुरंग आहे. मग आम्ही पांडुरंगावर जितकं प्रेम करतो तितकं तू तुझ्या नवऱ्यावर कर, देव तुझं कल्याण करील. आईनं सांगितल्यानुसार आईनं सांगत जावा. अशा आई संगच कढई देतात. निबर बुडाची गेल्या गेल्या व्हायला निघ, एका दरुजाचे 2 तुकडे. कोरक बसती बाई त्या सासूचे लुगडे धूत, काय ते मथार त्याची बसती माय धोत्र धूत. हो, अशी माय जी लेकीला शिकील का, जी माय असं लेकीला शिकील का, तिची सून झोपीत घासलेत टाकून फुकीन तिला. कारण तू तुझ्या लेकीला इतकं घाण शिकिल्यावर तुला येणारी सून चांगली कशी येईन? तुला तर जिथं फुकीन ना जिथं. आपली सून कोणा, आपली लेक कोणाची तरी सून आहे, मग कोणाची तरी लेक आपली सून आहे असा विचार करून जर जीवन जगलं ना तर त्याचंच नाव परमार्थ आहे. कशाला भागवत ऐकायची, कशाला रामायण ऐकायची, कशाला कीर्तन ऐकायची? आपण रक्ताच्या नात्यातल्या लोकांना जर नीट जीव लाईत नसल तर आपली लायकी आहे का कीर्तन ऐकायची? एका घरी गेलोत महाराज, तर देवाला फॅन होता. देवाला देवघरात असा फॅन लावलेला बारीकसा मस्त फॅन होता. तर मी म्हणलो वा काय सात्विक माणसं येतो, काय काय माणसं सात्विक येतं. देवाला फॅन होता, देवाला फॅन. तिथं आटपून शेजाऱ्याची ते गेलो तर मी म्हणलं का हो काय सात्विक घर आहे, देवाला फॅन आहे. तर ती बाई म्हणली महाराज वरी बघा ना सून गच्चीवर बसलेली आहे.
आणि तिला चटकाने. म्हणजे घरातली जी मुख्य आलेली लक्ष्मी आहे का तिला त्रास आणि देवघरात फॅन. अशा ज्या घरात असेल ते घर भूताचं घर आहे, भूताचं, राक्षसाचं घर आहे, ते राक्षसाचं घर आहे. तुम्ही घरातल्या जिवंत लोकांना त्रास देता आणि लोकांना देखावा दाखवण्यासाठी देवाला फॅन लावता. हा हे चोंभाया नालायकपणा आहे. विठाला गोष्टी ते काम ऐकायचे धड नाही त्याची परत्र पुसशी काही. ज्याला इथं नीट वागता येत नाही त्याला परमार्थात येण्याची काय पात्रता आहे, लायकी तरी काय. महाराज असू द्या, कीर्तनकार, भागवतकार, कोणी असू द्या ना, काय फुकायचा. ते जर मायबापाची सेवा करीत नसेल तर भाडवा येतो, हरामखोर येतो. काय करायचं त्याचे कीर्तन ऐकून तुम्ही जर त्याला पाकिट देता तर तुमच्या घराला कुलूप लागल. भगवते असेल, महाराज असेल, गायक असेल, रामायणकार, भागवतकार, कोणी असू द्या, आई वडिलांना मान्यता देणारी व्यक्ती असावं, त्याला किंमत असते. चला काय सांगू लागलो. सूर्याला विचारलो, आई लेकरावर प्रेम करते, इतकं जर प्रेम माझ्या पतीवर केलं असेल मला रस्ता दाखवशील. काय साक्षात्कार झाला असेल देव जाणे. रस्त्याने माती असल्यामुळे पाऊल खुणा उमटलेल्या होत्या, पाऊल खुणा. आणि श्रुतीने संदेश दिला, माय ज्या पाऊल खुनाला कान लावल्याच्या नंतर त्या पाऊल खुनातून रामकृष्ण हरी आवाज येईल किंवा विठ्ठल आवाज येईल, ते पावलं तुकोबरायचे आणि ते पावलं जिकडे गेले असतील तिकडे तुकोबराय गेले, असं श्रुतीनं सांगितलं. बऱ्यापैकी काही लोक रस्ता असल्यामुळे चालत होते, त्या रस्त्याने चालत होती. सगळं काही सेवेचं पुण्य एकवटलं होतं. मालकावर निष्ठा किती होती सांगू तुम्हाला. तुकोबरायच्या जीवनातली धर्मपत्नी त्यांची इतकी अधिकारी होती. तुकोबराय किती अधिकारी होते गिरगावच्या बाळ्याला सांगता येतं. माझी लायकी आहे का तुकोबराय सांगण्याची. केवढे अधिकारी असतील तुकोबराय, किती अधिकारी असतील. त्यांची पत्नी किती अधिकारी होती ऐका. पंढरपुरातल्या मालकाच्या मनात असा भाव निर्माण झाला की मी तुकोबरायच्या पत्नीच्या पायाची माती खावी. विठ्ठल, माती खावी अशी इच्छा झाली. पण कशी खा. सरळ जर पांडुरंग आले तर चेअरमन माती खाऊ देईल का जिजाबाई? नाही खाऊ देणार. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने काट्याला आज्ञा दिली. काटा असतो ना, काटा, त्याला आज्ञा दिली, तू जिजाबाईच्या पायात घुस. नाही तर काय काट्याची मायवेली त्या बाईच्या पायात घुसायला. सामान्य ताकद आहे त्या माऊलीची, जिच्या पायात काट्याने घुसावं. काट्याला आज्ञा दिली, काट्याला घुस पायात घुसला. आणि काटा काढण्याच्या निमित्तानं जगाचा मालक तुमच्या माझ्या रूपात तिथं हजर झाला. सामान्य एका मुलाच्या रूपात. हे फेटा घेतलेलं लेकरू किती सुंदर फेटा गिटा दिसते. अशा वेशभूषामध्ये जगाचा बाप आला आणि काटा मोरड्याबरोबर इतका जीव कासावीत झाला, पण डोक्यावरचं टोपलं पडू दिलं नाही. अलगद खाली टेकलं, पाय धरला. तेव्हा कोण काढीन रे काटा. निष्ठा आपल्या पतीवर किती होती सांगतोय हे ऐका. निष्ठा म्हणून विष्णूची पूजा केल्याचं पुण्य प्राप्त होते. तेवढ्या अवकाशात एका सामान्य व्यक्तीच्या रूपात जगाचा मालक आला आणि काय झालं बाई, काटा मोडलाय, मी काढतो. विटेवरचा मालक मातीत खाली बसलाय. मातीत कोट्यावधी सूर्यचंद्राचं तेज ज्याच्या पितांबरात आहे तो खाली बसलाय आणि मांडीवर पाय घेतला जिजाबाईचा. तो विटेवरच्या मालकाने परीक्षा पाहिली. बाई पाय धुवून द्या ना, मला काटा दिसन. पाय धुवून द्या, मला काटा दिसन. तर आपल्याकडे आपल्या पायात काटा मोरड्या दुसऱ्यालाच काढावा लागतो ना.
तर काय करावं लागत होतं माहितीये का पायातलं? आता रानात काही पाणी नसायचं, त्यावेळेला जिभेला बोट लावायचं आणि ते त्या पायाला लावायचं. पण ज्याच्या पायात काटा असेल त्यानं त्याच्याच जिभेला बोट लावून मग तिथं लावायचं. दुसरा रिकामा आहे का आपल्या त्याच्या जिभेला बोट लावून आपल्या पायाला लावायचं, आपल्या पायाचं पुन्हा आपल्या जिभेला लावायचं? बायको तर नाही पप्याच्या बापाचा काटा काढायची तसा. ती म्हणे माय तुमचे पाय कुठं जातात? बायको त्याचे पाय बी धड पाहिजे ना, ते जरा नीट जाग्यावर फिरलेला पाहिजे ना. तो जाऊन ये तिथं जातो आपला बुटा हरपून येतो आणि त्याच्या पायाची माती खायला बायको का येडी आहे का? तिच्या गोळ्या संपल्यात का? कधी कधी आपण बायकालाच बोलावून मुंग्याला बोलावून मुंगळे तसेच सोडायचे का मोकार? मुंग्याला शिस्त सांगितली तशी मुंगळ्यानं पण नीट राहायला पाहिजे ना. उपरनं झटकेलं की निघला कोणीकडे बी आपलं. लिंबून कांदा खिशातच आणि कीर्तनात बी पुढंच. वा 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 विडाला मालकाने विचारलं पंढरपुरातल्या माणसाच्या रूपात, बाई तुमच्या टोपल्यात पाणी येलो, त्या पाण्यानं पाय धुवालं. काय म्हणले असतील जिजाबाई? दादा मालकाला जेवण झाल्यावर प्यायचं पाणी आहे रे, मालकाला जेवण झाल्यावर हे प्यायचं पाणी आहे रे, आणि या पाण्यानं मी नाही पाय धुवू शकत. काय वाटलं संध्यावाला? जिच्या पायात आरपार काटा बोर्ड आहे, स्वतःच्या वेदनेची काळजी नाही, पण मालकासाठी घरून आणलेलं पाणी त्यानं पाय धुवायचा नाही. काय अंतकरण द्रवलं असेल त्या मालकाचं. आणि त्यावेळेला विटेवरच्या मालकाने पाय मांडीवर घेतला आणि स्वतःच्या जिभेला बोट लावले आणि ते बोट जिजाबाईच्या पायाला लावले. एकदा लावणं ठीक आहे, एकदा लावणं ठीक आहे, पण जिभेला लावलेलं बोट जिजाबाईच्या पायाला लावायचं आणि जिजाबाईच्या पायाला लावलेलं बोट पुन्हा जिभेला लावायचं आणि जिभेला लागलेली माती गिळून घ्यायची आणि पुन्हा बोट साफ करून पुन्हा पायाला लावायचं, पुन्हा बोट भरलेलं पुन्हा जिभेनं चाटायचं. म्हणजे वारंवार जिजाबाईच्या पायाची माती खावी अशी अपेक्षा पंढरपुरातल्या मालकाच्या अंतकरणात होती. श्रीमद भागवतात वर्णनानं राधेनं इसळलेली पाये ते पाणी त्याने एकदा पिलं आणि मग इकडे नामदेवरायच्या चरित्रात जर पाहायला गेलं तर कानोगोवारीनं सांडलेलं दूध सगळ्याच्या पायानं तुडवलं आणि हे दूध सुद्धा भरलं आणि विटेवरच्या मालकाला प्यावं लागलं. खाली येऊन दूध पिवो मोरे गोविंद लाला, प्यावं लागलं दूध. योग असा आला, वारंवार ते चाटीत राहिले. प्रभू श्रुतीने प्रश्न केला देवाला, प्रभू एक विचारावं, देवा हे कुठल्या आश्चर्यात मांडावं आम्ही आता? देवा हे कुण्या आश्चर्यात मांडावं? ब्रह्मांडाच्या मालकाने एका वारकऱ्याच्या पत्नीच्या पायाची माती चाटावी हे कुठलं आश्चर्य आहे? जगात काही आश्चर्य येत ना, हे कोण्या आश्चर्यात मांडायचं? तर विटेवरच्या मालकानं सांगितलं सर्व आश्चर्य या आश्चर्याची बरोबरी करू शकत नाहीत. पण तेव्हा तुम्ही एवढे वेडे झाले? एका सामान्य स्त्रीच्या पायाची माती तुम्ही चाटावी? विटेवरच्या मालकानं श्रुतीला सांगावं ती सामान्य स्त्री नाही, देवापेक्षा स्वतःच्या प्राणापेक्षा आपल्या पतीवर प्रेम करणारी स्त्री जिजाबाई आहे. हिच्याकरता तिच्या पायाची माती खातोय. या सेवेचं पुण्य काय? विश्वातल्या प्रत्येक देवतेच्या पूजेचा सन्मान, सेवेची ताकद तिला प्राप्त झाली. ती फक्त आपल्या मालकाच्या सेवेत इतकी मोठी ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, स्वामी
बसलेल्या माझ्या माईंनो, पतीच्या सेवेची इतकी मोठी ताकद आहे. देव दखल घेतो, देव दखल घेतो, एवढी मोठी श्रद्धा आहे. आपल्या मालकाची सेवा करणाऱ्या या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेल्या अमोघ स्त्रिया सापडतील तुम्हाला. अमोघ सापडतील. खूप सर्वात सर्वोत्तम सेवा कोणती असेल तर ती आपल्या पतीची सेवा आहे. एक महाराष्ट्रात एक स्त्री होऊन गेली. 10-11 मिनिटं शिल्लक. तसं मी 9 मिनिटं कमी असताना गळ्यात विना आलता माझ्या. लवकर कापलं मला. पन्नास 55 वर्षे एका व्यक्तीने संसार केला. शेवटचा पुरावा सांगतोय. 50-55 वर्ष संसार केला. आणि हा प्रपंच केल्याच्या नंतर एके दिवशी लक्षात आला, आता किती दिवस आपण प्रपंच करायचा आहे. मुलांकडे कारभार देऊन टाकला. आणि ज्या दिवशी आधी 7-8 दिवसानं कारभार दिला आणि एके दिवशी दररोज आंघोळीला जाताना टावेल खांद्यावरून बाथरूमला घेऊन जायचे. फक्त त्या दिवशी टावेल नेला नाही. महाराष्ट्रातले संत आहेत ते. टावेल नेला नाही. आणि आंघोळ आटपल्याच्या नंतर आवाज दिला, माय टावेल घेऊन ये बरं. घरात फक्त बायकोच होती. तर बायकोच्या लक्षात आलं, आपले मालक माय कधी म्हणतच नाहीत, कधी टावेल विसरत नाहीत. आणि विसरला तरी माझं नाव घेऊन किंवा आग टावेल आणगा असं म्हणते, माय म्हणत नाहीत कधी. पण तिने विचारलं, आपण याच्यावर चर्चा करणं मूर्खपणाचं टोके. आता त्यांची आंघोळ आटपली, आपण टावेल नेऊन द्यावा. माय टावेल दे ग, असा तोंडातून शब्द पडला आणि बायकोनं बाथरूम मध्ये टावेल देऊन टाकली. बाई सात्विक होती, सदाचारी होती, पुण्यशील होती, मनात खिन्न होत होती. मला माय का म्हटले असतील. आणि तिच्या मनात जो विचार येत होता तोच विचार झाला. जो गोपीचंद राजाने व्यवहार केला तोच व्यवहार त्या स्त्रीने केला, मामा त्या पुरुषाने केला. आणि माय शब्द वापरला. टावेल गुंडाळली आणि लागलीच हात पुढे केला, माय भिक्षा देशील. हातावर साखर घेतली आणि घराच्या बाहेर पडले. मालक, माय तुला काय म्हणायचं ते म्हण. तू आता माझी पत्नी नाही. महाराष्ट्रातल्या, भारत देशातल्या इतर स्त्रिया जशा आहेत तशी तू माझ्यासाठी आहेस. मी आता उबगलो. संसाराच्या तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. आता बाईनं प्रणाम केला. त्या बाईनं निष्ठा ठेवली. आपल्या मालकाने जरी आपल्याला आई म्हटलं असेल, पण आपण मात्र आपल्या मालकाला मालकच समजावा. निष्ठा किती होती पहा. बराच दिवस अंतकरणात ही निष्ठा ठेवली. रोज जेवायला बसल्याच्या नंतर पहिला घास घेत असताना मालकाचं नाव घेऊन घास खायची. देवाचं नाव घेणं बंद केलं त्या दिवसापासून. कृष्णार्पण म्हणत नव्हती. मालकाचं नाव घ्यायचं आदरानं आणि घास घ्यायचा. 12 वर्ष निघून गेले. एक तपश्चर्या झाली. आणि 13व्या वर्षी कपाळावर बोट ठेवलं आणि विचारलंय, पातिवृत्य आहे की नाही आमच्याकडे. त्या दिवसापासून नियम बदलला. ताट 2 लावायचे. एक ताट आपल्या पतीला आणि एक ताट स्वतःला. पतीला जे ताट असते ते देवघरात ताट ठेवायचं. त्या ताटावरचा तुकडा मोडायचा. ते ताट झाकून ठेवायचं. पाणी फिरून नमस्कार करायचा आणि एकच म्हणायचं, पती परमेश्वरा जेवण करा. करा पती परमेश्वरा जेवण करा. आणि आपण आपलं ताट वाढून दुपारचं जेवायचं. दुसऱ्या दिवशी सकाळी ताट काढ देवघरातलं की ताटात काही शिल्लक नसायचं. निष्ठावंत भाव
पतीवर होतं अतूट प्रेम, अतूट प्रेम. पतिव्रता नेने आणि काची स्तुती. तिला काय आवडत नव्हतं दुसरं. तिच्या पात्रातला प्रसाद तिचे मालक, विटेवरचा मालक त्यांच्या मुखारविंदात घालीत होता. काय ताकद आहे माझ्या माईंनो, इतक्या मोठ्या आहात तुम्ही. या भारत देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल ते या देशाची स्त्री आहे. या पवित्र मकर संक्रांतीच्या पर्व काळावर या माऊल्यांना यांच्या सौभाग्याला गोड अशा प्रकारचं आयुष्य लाभो, दीर्घ आयुष्य लाभो अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी गिरगाव करायची प्रार्थना. इथे बसलेल्या प्रत्येक माऊलीला तिच्या कपाळावरचं कुंकू कायम स्वरूपी तिच्या कपाळावर राहो, तिच्या मालकाला दृढ आयुष्य प्राप्त हो अशा या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना. माझ्याकडे ताकद आयुष्य द्यायची अशा पर्व काळावर पुरुषांना गोड या मकर संक्रांतीच्या गोड गोड शुभेच्छा देतो. तिळ स्नेह, स्नेह म्हणजे तेल आणि गुळातला गोडवा, स्नेहयुक्त हे गुळ आणि तीळ याचा गोडसा गोडवा आपल्या जीवनात कायमस्वरूपी राहो. मित्रांच्या सानिध्यात असेल, एखाद्या एसटीत बसला असताल, त्याला जागा देण्याचा गोडवा तुमच्या अंतःकरणात. बस बाबा, आम्ही तिघं बसलोत पण एका कोपऱ्यावर तू बस. प्रवासात असो, कुठेही असो, असा गोडवा आपल्या अंतःकरणात असावा. शेजाऱ्या पाजाऱ्याविषयी आपल्या अंतःकरणात गोडवा असावा. शेतकरी कोणी शेतकरी असतोच शेजारी, त्याच्याविषयी सुद्धा बाण करू नये असा गोड गोडवा आपल्या अंतःकरणात असावा. मधात तसेच बद पडू द्याला आणि कडीला आवत गेला की उभाटे आवत आणायला. मोडन एखाद्याशी पाय, तो येडेवानी करू नको, ह्याडगाळून पडशील, तोंडात रुमन जाईन. हो, कोण्याच हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन होणार नाही. येडेवानी करू नकोस असं तू. मधात काजू लाव, बदाम लाव, मधात तसेच बदाड पडू द्याला, बांधालाच येणा द्याला. येडपट हे कर तू, कोंबड्यावानी काऊन उकरायला, असं करू नको. असा गोडवा नाही. शेजाऱ्या पाजाऱ्याशी गोड वागावा, चांगलं वागावं, तत्वानं वागावं, नियमानं वागावा, असा सात्विक गोडवा प्रत्येकाच्या अंतःकरणात या मकर संक्रांतीच्या योगावर यावा. अशा गोड 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 शुभेच्छा तुम्हाला देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. माईनो, सर्वात मोठी सेवा आपल्या पतीची. आता प्रारब्ध योगाने तुम्हाला पती कसा भेटला असेल ते तुमच्या प्रारब्धाचा वाद आहे, ते त्याच्याशी संबंध आहे, काही ते दुसऱ्याचा काही संबंध नाही. एक माँ के दो बच्चे, दुजा दुजा नाम, एक बसाई ग्राम, एक बसाई झोपडी. एका माईला 2 लेकरं होते, ते सारखे होऊ शकत नाहीत. एका आईला कितीतरी मुली असतात, त्या सुद्धा सारख्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत. हे ज्याचं त्याचं प्रारब्ध आहे. महाराज, ऐश्वर्य संपन्न रावण मंदोदरीला पती होता, तरी पण तिच्या मनासारखं वागत नव्हता. तरी पण रावणाच्या व्यतिरिक्त तिला इतकी सुद्धा चूक तिने केली नाही. म्हणून यमधर्माच्या पत्नीनं मंदोदरीचा सन्मान करावा इतकी आदरानं मंदोदरी वागली. रावण मृत्यू पावल्याच्या नंतर रावणाच्या चितेला लागलेला अग्नी मंदोदरीनं वक्षस्थळातल्या दुधानं विझवावा इतकी सात्विक. अगोदर आपलं प्रेत शरीर जाळलं आणि मग मालकाचं शरीर जाळावा इतकी मालकावर निष्ठा ठेवणारी यमधर्माच्या पत्नीनं तिचं संगोपन करावं, तिची सेवा करावी, तिचा आदर करावा, तिचा सन्मान करावा. आपल्या पती सेवेची ताकद इतकी मोठी असती. माझ्या माईंनो, तुमच्यातली एक माऊली, तिनं 3.5 घंटे सूर्य थांबिला. तिचं नाव होतं लोपामुद्रा. महर्षी अगस्तीची पत्नी. अगस्ती सामान्य नव्हते. एका आचमने माझा पिता जयाने प्राशिला, म्हणून मी बहुबहिते गया साधू कुळाला. स्वतः लक्ष्मी सांगते, एका घोटात माझ्या पित्याला पिऊन टाकलं. एवढी महाराज लोक अधिकारी आहेत. तो अगस्ती महर्षी होते. महाराज प्रभू रामचंद्राला सुद्धा अगस्ती महर्षी, प्रभू रामचंद्राने अगस्तीला जेव घातलं. पाणी पाजायची ताकद नव्हती. क्रतात्रेता युगात जीव घातलं आणि द्वापार युगात पाणी पाजलं. एवढे मोठे अगस्ती महर्षी. आणि यांच्या धर्मपत्नीनं सूर्य थांबवा, फक्त मालकाचं 3 टाइम दर्शन घेणारी बाई होती. प्रभू रामचंद्रानं तिचं 9 वेळेस दर्शन घेतलं. इतकी अधिकारी स्त्री होती. स्वामी का आज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती. किती ताकद. तुमच्यामध्ये एक सावित्री नावाची स्त्री होऊन गेली. सावित्री नावाची स्त्री. मालकाला अल्पायुष्य होतं. यम ज्यावेळेला दक्षिणेचा राजा म्हणजे यम ज्यावेळेला प्राण घेऊन जात होता, त्यावेळेला त्या यमाला असा पदर पसरला, आरती यम राजा बंधू सविष्णवी जा, सोडवू पती माझा, दक्षिणेचे राज्य तुला, देवा कुंकुमदान वो संगा मागते रे.
आरती यम राजा बंधू सहिष्ण बीजा सोडवी पती माझा. यमाला भाऊ मानलं आणि यमातून आपला प्राण सोडून घेतला सत्यवानाची पत्नी सावित्री. माईंनो, आपल्या मालकाला पुनर्जीवित केलं. तुमच्यातली एक माऊली. इतक्या अधिकारी आहात तुम्ही, इतक्या अधिकारी आहात. या देशाची सर्वोच्च श्रीमंती कोणती असेल तर या पवित्र देशाची स्त्री फार मोठी. राज्य, राणी व संपत्ती. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, रयतेचे राजा शंभूराजे, याच देशाला लाभलेला धर्मनिरपेक्ष राजा महाराणा प्रताप, अशा महान रत्नांना 9 महिने पोटात ठेवणारे तुम्ही आहात. 9 महिने पोटात ठेवणारे तुम्ही आहात. माझ्या ज्ञानोबा रायला एका आईने पोटात ठेवलं. तुकोबा रायला, ज्ञानोबा रायला रुक्मिणी आई साहेबांनी पोटात ठेवलं. तुकोबा रायला कनकाईने पोटात ठेवलं. बघा किती मोठ्या महान स्त्रिया, किती मोठ्या. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, गोरबा काका, रविदास, कबीर महाराज, मीराबाई, जनाबाई, मुक्ताबाई, सुखुबाई, या संतांना 9 महिने पोटात ठेवणारे तुम्ही आहात. याच्या पलीकडे सांगू का? 9ला 9 मिनिटं कमी असताना पुढे बसलेली माणसं तुम्ही किती मोठी आहात. तरी पण एका गिरगावकराच्या समोर 2 तास बसलात. ह्या गिरगावकराला सुद्धा याच महाराष्ट्रातल्या एका स्त्रीने 9 महिने पोटात ठेवलं होतं. असा वरून थोडा जन्माला येणार आहे. इतकी मोठी मोठी रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही स्त्री आहात. या पवित्र मकर संक्रांतीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा देतो माझ्या माऊल्यांनो. मालकाचा आदर करा, मालकाला गुरख्यावानी बोलत जाऊ नका, ही तुम्हाला कळकळून विनंती. बऱ्याच बायका इतक्या गोड नवऱ्याला बोलतात, इतक्या गोड नवऱ्याला बोलतात, त्यांचा गोडवा ऐकल्यावर असं वाटतं देवा बहिरं कर रे. हो बहिरं कर. काय गोड बोलतात. राम्या मंदिराकडे चालला काय रे? हो म्हातारा मंदिराकडे गेलाय, स्वयंपाक झालाय, त्याला म्हणे गिळायलाही. वा 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 वा, काय बाई तुला कोण्या स्वर्गात टाकावं देवाला पण कळणार नाही. स्वर्ग कसं देईन, नरकच नाही का? असं नाही बोलायचं. माय आदरानं बोललं पाहिजे. मालक म्हणी जा, गोड बोलत जा. अशा बोट मोडी त्यात जशा तुराट्या मोड्यात, असं नका म्हणी जा, गोड बोल. याचं कारण काय होतं माहितीये का? महाराज या राष्ट्रमाता जिजाऊ आईसाहेबांनी एकही शब्द पतीच्या विरोधात वापरला नाही, म्हणून धर्मनिरपेक्ष राजा जन्माला आला तिच्या पोटी. काय स्वराज्याची घडण करणारी, स्वराज्याची जननी, जीवनभर आपल्या पतीवर प्रेमानं गोड सवर्षाव केला, म्हणून छत्रपती जन्माला आले. ताकद इतक्या मोठ्या. पुनश्च प्रणाम करतो. महाराज दिनेश महाराज गावातल्या सप्ताहाला येत जा. गरज असती काळाची. गावात जर मृदंगाचार्य जन्माला आला असेल तर त्यानं गावातल्या सप्तात सेवा केली पाहिजे. गावात एखादा गायक असेल त्यानं गावातल्या सप्तात सेवा केली पाहिजे. एखाद्या वेळेस तुम्ही मला विचारताल तू जातोस का तुझ्या गावात, असा पण हक्क तुम्हाला विचारण्याचा आहे, विचारण्याचा आहे. मी जर माझ्या गावातल्या सप्तात जात नसेल तर मला तुम्हाला सांगण्याचा अधिकार नाही. माझी लायकी नाही, माझी पात्रता नाही. कारण राजे हो, राजकीय क्षेत्र असेल, व्यापार क्षेत्र असेल, टेलर कुठलंही क्षेत्र असू द्या, परमार्थ असू द्या, माणसाला जर मोठं व्हायचं असेल तर ग्रामदेवतेचा आशीर्वाद लागतो. आपल्या या देवतेचा आशीर्वाद असल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. तो कोण्याही क्षेत्रात जाऊ द्या, कोण्याही क्षेत्रात. पण आपल्या गावातल्या जेवढ्या वेळ येता येईल, 1 दिवस हो, 2 दिवस हो, आपल्या सप्तात येत जा. तुम्ही मोठ्या श्रद्धेनं मार्गदर्शन गावकऱ्यांना करता. दिनेश बुवा तुम्हाला धन्यवाद, प्रणाम. झालेली सेवा अधिष्ठान देवतेच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. विठोबा